नमस्कार मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिली वेळ आले असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलच्या माध्यमातून आपण विविध योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून घ्या। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या या वेबसाईटवर आपल्याला जर नोंदणी करायची असेल कामगार म्हणून, तर त्या नोंदणीसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। आणि मित्रांनो, या अगोदर ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्यांनी कोणकोणत्या योजनेचे फायदे या माध्यमातून घेतलेले आहेत नक्कीच कमेंट करायला विसरू नका। आणि फक्त आपण आतापर्यंत जर भांडे किंवा टोपी किंवा कामगाराची पेटी असेच उपयोग घेतले असतील तर आपल्या या चॅनलवर कोणकोणत्या मंडळाच्या तर त्या योजनाबाबत सविस्तर एक व्हिडिओ आहे, तो नक्कीच व्हिडिओ आपण बघावा। त्याचं हे थंबनेल आहे मित्रांनो, असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो व्हिडिओ बघायचा म्हणजे आपल्याला सर्व योजनांची संपूर्ण माहिती मिळेल। कारण आत्तापर्यंत फक्त भांड्याचे, टोपी आणि कामगाराची पेटी एवढाच बऱ्याच जास्तीत जास्त उपयोग घेतलेला आहे, मात्र इतर योजनांचा उपयोग बऱ्याच जणांनी घेतलेला नाही। आणि ज्यांनी नोंदणीच केली नाही मग त्यांना माहीत नसेल की यासाठी कोणती कागदपत्र लागतात, तर त्यांनी ती कोणती कागदपत्र आहेत त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तर मित्रांनो, यासाठी नोंदणी पात्रता निकष आहे 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार यासाठी नोंदणीस पात्र आहे। आणि मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगारच पात्र आहेत। आता नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत। मंडळात नोंदणी करण्याकरिता फॉर्म 5 म्हणजे व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तऐवजासह सादर करणे आवश्यक आहे। वयाचा पुरावा, त्यानंतर 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा, ओळखपत्र पुरावा, पासपोर्ट आकाराचे 3 फोटो। आणि यासाठी नोंदणी फी फक्त ₹1 आणि वार्षिक वर्गणीसुद्धा ₹1 आहे मित्रांनो। आणि आपल्याला त्यासाठी अर्ज डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे, येथे तो अर्ज आहे, असा हा अर्ज आहे। हा अर्ज आपल्याला भरून बांधकाम कामगार महामंडळाचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयात द्यायचं आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, आता यापुढे प्रत्येक तालुक्याला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं कार्यालय होणार आहे, त्या कार्यालयात जाऊन आपण हा अर्ज भरून देऊन आपली नोंदणी करू शकता। एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो। ज्यांनी नोंदणी केलेली नसेल तर नक्कीच त्यांनी हा अर्ज भरून नोंदणी करायची आहे। आता अर्ज कसा भरायचा ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि इतरही ज्यांना कोणाला नोंदणी करायची असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।